नमस्कार। आज मी तुम्हाला भगरीच्या पिठाची भाकरी बनवून दाखवणार आहे उपवासासाठी एकादशीच्या। हे बघा, आता हे मी ह्या वाटीचा माप घेतलाय, 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। मला याच्या चार भाकऱ्या करायच्या आहेत, त्याप्रमाणे घेतलेलं आहे। आता मी एकीकडे गरम पाणी करत ठेवलेलं आहे उकळायला। आता थोडं चवीपुरता थोडासा मीठ घालते आणि त्याच्यावर हे गरम पाणी आता आपण घालून घेऊ। हे बघा, गरम पाणी आहे, थोडं थोडंच घालायचं पाहिजे तसं। आणि मग ते असं थंड करत ठेवायचं। जशी आपण तांदळाची भाकरी बनवतो ना, तसेच याला ओतोनी बोलतात। गावची लोक तर गरम पाण्याला पिठावर घालताना ओतोनी घातलं असंच म्हणतात। तर ह्याप्रमाणे मी असं केलेलं आहे। तर थंड झालं का मी मळून घेणार ते। हे बघा, आता आपण एक पीठ असं मळून घेऊया। हे पूर्ण पीठ चांगलं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, आता मी ही भगरची पिठाची भाकरी केळीच्या पानावर भाजणार आहे। थापटून घेते। हे बघा, याप्रमाणे असा गोळा केलाय। हे बघा, आता ही पानावरची भाकरी आता थापून झालेली आहे। आता आपण तव्यावर घालून घेऊया। हे बघा, लगेच पाणी पण लावून घेऊया। गॅस जरा मध्यम ठेवलाय। आता उलट करून घेऊया। हे बघा, छान अशी झालेली आहे। अशी ही एकादशीच्या उपवासाची भाकरी भगरच्या पिठाची। आता आपण उलट करून घेऊया। छान अशी भाजलेली आहे। पूर्ण अशा कॉर्नर भाजून घ्यायच्या। आज मी तुम्हाला उपवासाच्या बटाट्याच्या काचऱ्या दाखवणार आहे। तर मी याप्रमाणे असे 2 बटाटे घेतले, स्वच्छ धुवून, याची साल काढायची नाहीये, कापून घेतले। आता आपण सुरुवात करू। हे बघा, हे असे कापून घेतलेत। लाल तिखट मिरची पावडर आहे आणि कढीपत्ता आहे, मिरची आणि जिरं। आता आपण तेल घालून घेऊ। तेल घातलेलं आहे। आता जिरं घालून घेऊ, 1 चमचा। उपवासाला जिरं वापरलं जातंय। त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरच्या 2 घेतल्या। आता याच्यामध्ये ही काश्मीरी पावडर आहे, लाल मिरची, आणि हे बघा, आता याच्यामध्ये काचऱ्या घालून घेऊ। याच्यात हळद वगैरे घालायची नाहीये, कारण उपवासासाठी आहे। आता हे बघा, चवीपुरता उपवासाचं मीठ घालून घेऊ। उपवासाचंच मीठ वापरलेलं आहे मी। छान असा कलर पण आलाय, भन्नाट भाजी अशी दिसते। आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ। त्याच्यावर असं थोडंसं पाणी ठेवूया ताटावर, म्हणजे भाजी करपणार नाही। गॅस मध्यम ठेवूया, नाही बारीकच केलाय गॅस। हे बघा, आता आपण उघडून बघू जरा भाजी।
छान असा सुगंध येतोय. बटाटाही शिजलेला आहे. हे बघा पाणी सुटतंय तिला. याच्यात थोडा ना आपण नारळाचा ना चव घालून घेऊया. नारळ केव्हाही कापताना ना ते जास्त बुडापासून नाही हे करायचं, कारण थोडं चवीला चांगलं असतं, थोडं दिसायला काळपट दिसतं. हे बघा. आता वरून अजून आपण थोडासा नारळाचा चव घालून देऊ. आता ही गॅस बंद करते. भाजी तयार आहे. हे बघा, आता आपलं हे एकादशीच्या उपवासासाठी बनवलेली भगरीची पिठाची भाकरी, बटाट्याच्या काचऱ्या आणि खोबरं शेंगदाणे यांचे चटणी बनवलेली आहे ही उपवासासाठी. आता हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.